मंत्री शिरसाटांना नोटीस, दुसरीकडे शिंदे दिल्लीत गेल्यानं चर्चा नवधाण। शिंदेंनी दिल्लीत बडे नेते आणि वकिलांच्या भेटी घेतल्याची चर्चा। सरकारमध्ये गँगवॉर सुरू, कहाणी सांगायला दिल्लीत गेले असतील। नाना पटोलेंचा शिंदेंवर निशाणा। अचानक केलेल्या शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर विरोधकांची नजर। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, तर मी काही गैर केलं नाही, नोटीसला उत्तर देणार, शिरसाट यांची प्रतिक्रिया। जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर। या कायद्याअंतर्गत सरकार विरोधात बोलणाऱ्यांना अटक करणार नाही, विरोधकांच्या शंकेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर। मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः दौरा करणार, काय बोलणार याकडे लक्ष। पटक पटक के मारेंगे हे आजही बोलतो। भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले, तर ठाकरे बंधूंनी अंबानींना मराठी बोलायला लावावं, दुबेंचं आव्हान। मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत जोरदार खडाजंगी। अनिल परबांकडून गद्दार शब्दाचा वापर, तर बाहेर तुला दाखवतो, शंभूराज देसाईंनी परबांना खडसावलं। बीएमसीसह सर्व पालिका ठाकरे बंधूंनी एकत्र लढाव्या असा लोकांचा दबाव। संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर मवियातून कुणीही अजून बाहेर पडलेलं नाही, राऊतांची स्पष्टोक्ती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार। नाना पटोले यांच्याकडून भूमिका स्पष्ट, सगळ्याच पक्षांनी स्वबळाची तयारी केल्याचंही विधान। नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकाचा धक्का लागल्याच्या वरुण सरदेसाई यांचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई सुरक्षा रक्षकावर संतापले। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बैठकीत गिरणी कामगारांच्या मागणीवर तोडगा। शेलू मागणीत घर नको असलेल्या अर्जदारांना मुंबईत घर मिळणार, बैठकीत आश्वासन। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेला राज ठाकरेंचा पाठिंबा। 2 ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या कडूंच्या आंदोलनात मनसैनिक सहभागी होणार, बाळा नांदगावकर यांची माहिती। रवीर सिंग यांना खंडणी प्रकरणात सीबीआयकडून क्लीन चिट। सिंह आणि इतर पोलिसांवर 5 गुन्हे दाखल असल्याचं प्रकरण, तपासात तथ्य न आढळल्याने क्लोजर रिपोर्ट। शहापूरमध्ये मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी। 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली। संचालक आणि एक शिक्षिका अद्यापही फरार। हिंजवडी आयटी पार्क संदर्भात सरकारचा ॲक्शन प्लॅन तयार। पायाभूत सुविधा, मेट्रोची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा, फडणवीसांच्या सूचना। पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती। साताऱ्याच्या सडा वाघापूरमध्ये कार दरीत कोसळली, व्हिडिओ समोर। अपघातात चालक गंभीररित्या जखमी। सुदैवानं फोटो सेशनसाठी गाडीतून खाली उतरलेले 4घे वाचले। सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून ओळखला जाणार। मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा। सैनिक, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर सारखे देखावे साकारण्याचाही सल्ला। कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील कॅप्स कॅफेवर गोळीबार। खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लड्डीने स्वीकारली जबाबदारी। जपानमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार। पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित। कांटो, कोशिन, टोकियोत मुसळधार। नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना।